जय सेवा मित्रांनो, रातचे 12-1 वाजले आहे. आम्ही चालले देवदेव करायला. आमचे पद्मलपुरी काकूचे देवदेव आहे. तर पाहू शकता तुम्ही, हा आहे रत्नम आणि हे बघू शकता इकडे मोठे भाऊजी सुद्धा आहे. ह्या मागं गाड्या आहे. या गाड्यामध्ये भरपूर काही लोक बसलेले आहे आणि याला ओळखू शकता तुम्ही. ह्या होय शबनम गिल आणि ह्या आमचा अमित काका आणि ह्या होय मी. तर पहा ना मी कसा दिसून राहिलो, कसा येल पडत आहो मी. तर चला तर मग दाखवतो तुम्हाला. बाय बाय. तर मित्रांनो, हे आहे सकाळचे निसर्गरम्य दृश्य. संगम सावंगी येथील नदीच्या काठाला थंड वातावरणात मन एकदम आनंदमय झालं. इथे अशी मान्यता आहे की या ठिकाणी 2 नद्यांचे संगम आहे आणि इथे आपले आदिवासी बांधव आपले पेन म्हणजेच आपल्या देवांची आंघोळ करतात आणि ही आंघोळ वर्षातून एकदा केली जाते आणि ती पण या नदीच्या काठाला. हे आहे आमचे मोठे भाटो. जय सेवा. हे जे आम्ही नदीच्या दिशेने चाललो तिथे देवाची आंघोळ करतात. इथे भरपूर गावचे लोक आंघोळीसाठी येतात, त्यामुळेच इथे एवढी गर्दी जमलेली आहे. आपले वाद्य ढोल सैनीच्या आवाजामध्ये आपल्या देवांची आंघोळ केल्या जाते. तर मित्रांनो पाहू शकता, हे होय मी. सकाळी सकाळी भूत दिसत होतं. रात्रभर प्रवास करून डोळे लाल लाल झाले, सुचल्यासारखे दिसत होते. तरी पण येलपडून राहिलो. पाहणं कसा चाललो. तर मित्रांनो आम्ही मग गेलो आंघोळीसाठी. तर सगळेजण व्हिडिओ काढत होते. मी सगळ्यांचा व्हिडिओ काढलो, पण मीच व्हिडिओमध्ये दिसत नव्हतो. तर मी अमित काकाला शुभले काढायला लावला व्हिडिओ माझा. पाहणं मग मी कसा दिसून राहिलो. त्यांनी मला काय काय म्हणत होते, मग मला लाजच आली. तर आम्ही गेलो मग समोर. तर निघलो मग मी ह्या काकाच्या मागं निघलो. तर ह्या काका माझ्याकडे पाहतच नव्हता. तर शुभले म्हणलं, ह्या काका का करताय म्हणलं. तर ह्या काका पाहणं मस्त बॅग घेऊन आहे. त्या बॅगमध्ये मस्त कपडे भरून आणला ह्या काका. तर बॅग घेतो म्हटलं, पण जाऊ दे म्हटलं. मग पाहू शकता इकडं ते लाल झंडी दिसत आहे तुम्हाला. त्या लाल झंडी पाशी नाही का आपले मरसकोल्यांचे देव चालले होते मग पाण्यामध्ये. तर मग ते मामाजी यांनी देवाला घेऊन मग आंघोळीसाठी पाण्यामध्ये उतरले. तर देवाची आंघोळ झाल्यावर आम्ही आंघोळ करतो म्हणलं. तर तिकडून दुरून त्या नदीच्या काठानं मस्त लोक येत होते तिकडून. पाहतो तर कोणातरी गावचे देव येत आहे. बापरे, ते गर्दी पाहून एकदम भयंकर वाटलं. पाहणं ढोल सैन्या डबरे घेऊन खतरनाकपैकी चालले लोक देवाले घेऊन. आता हे जाऊन तिथं मंदिरात जाऊन पूजा करते आणि पूजा केल्यानंतर मग त्यांनी पण आंघोळीसाठी येते. थांबली मग आता आमची आंघोळ. देवाची आंघोळ झाल्याशिवाय आपल्यालाही आंघोळ करता नाही येत. तर मग आम्ही हेच पाहत बसलो यांचं. आमच्या आंघोळी झाल्या. मग आमची देवाची पूजा चालू होती. तर अजून एकूण कुठून तरी देव आले. ह्या देव बहुत खतरनाक होता. काळ्या पांढऱ्या चौराचा होता कोणाचा तरी. त्यांचे ढोल सैन्यात एवढे भयंकर होते आणि पालखी त्यांची पालखी तर एवढी खतरनाक होती का कोणाच्याही मागं धावत होते. तर मी अमित काकाला विचारलं, मग काका हे कोण्या गावचे देव हो म्हणलं. तर तो सांगून राहिला होता का हे कालेश्वरवाल्यांचे देव हो म्हणे. कालेश्वरवाले लोक तर बाय खतरनाकच आहे म्हणे आणि त्यांचे देव तर बहुत डेंजरस आहे. पाहू शकता तुम्ही, काळ्या पांढऱ्या चौराचा देव दिसून राहिला इथं. काळ्या पांढऱ्या चौराचा म्हणलं तर डेंजरस राहते आणि निस्ता काळ्या चौराचा म्हणलं तो तर बाहेर डेंजर राहते. पहा ना ते पालखीवाले पोरीस घेऊन आहे पालखी, त्याला तर सांभाळूनही नाही राहिलं. लहान लहान पोरं म्हाताऱ्या बुड्या, बापरे. आणि पहा ना हे ढोलवाले मस्त वाजवून राहिले. न नाचणारे लोक नाचते या ढोलाच्या तालावर.
नाचायचे होते कालेश्वरवाले, तर मग मी घेऊन त्यांचा डोला घेऊन नाचलो, मस्त नाचलो. पण नाही का माझ्या व्हिडिओच नाही काढला कोणं. जाऊ दे मग म्हणलं. तर मग हे लोक जात होते डोला घेऊन, तर मग त्यांनाच पाहत बसलो आम्ही. पहा ना त्या बुड्या बाड्या मस्त थैल्या घेऊन आल्या होत्या आणि चालल्या आता गावाकडं. त्यांनी तिकडून नदीच्या थडीकून आले होते, तर त्यांनी नदीच्या थडीकून निघले. तर आता तुम्ही माझ्या व्लॉग पाहायलाच आले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्लॉगला लाईक करून टाका. भेटू मग पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय सेवा.